काठमांडू आणि पोखरा इथे अकोल्यामधले हे पर्यटक अडकून पडलेत। या 13 पैकी 5 जण परतीच्या मार्गावरती आहेत, तर उर्वरित 8 जण अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। अडकलेल्या कुणाचाही जिल्हा प्रशासनासोबत संपर्क झालेला नाहीये, त्यामुळे त्यांना आता भारतीय दूतावासाकडून मदतीची आस लागली आहे। आम्ही अकोल्यावरून 5 जण पशुपतीनाथ देवदर्शनासाठी काठमांडू इथे मंगळवारी संध्याकाळी पोहोचलेला आहे। मंगळवारी संध्याकाळी पोहोचल्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी सकाळपासून कर्फ्यू संचारबंदी सुरू झालेली आहे। तरी आम्ही हॉटेल सेंटर थांबून इथे 5 लोक थांबलेले असून आम्ही सुरक्षित आहे। तरी आम्ही प्रशासनाला याची काल माहिती दिलेली आहे, तरी प्रशासनाने आम्हाला मदत करावी व आम्हाला इथून तात्काळ अकोल्यात नेण्याची कृपा करावी ही विनंती। तर महाराष्ट्रामधले सुमारे 100 पर्यटक हे नेपाळमध्ये अडकलेत। यामध्ये प्रामुख्याने